नागपुर शहर पुलिस आयुक्तालय द्वारा आइए हम सब मिलकर नागपुर को नशा मुक्त शहर बनाए, यह कार्यक्रम सोमवार को संपन्न हुआ। इस कार्यक्रम के तहत इमामवाड़ा में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की इस कार्यक्रम में विशेष उपस्थिति रही। इस कार्यक्रम में बॉल टूर्नामेंट का आयोजन किया गया। इस दौरान उन्होंने युवाओं को संदेश भी दिया। आमचा असे हेतू आहे की आपले नागपूर शहरामध्ये जे ड्रग्स आहे त्याच्यापासून सर्वांना मुक्ती द्यायची आहे, करून द्यायची आहे त्यांची, आणि नशामुक्त नागपूर कसे होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। या अनुषंगाने आपण पूर्ण कमिशनमध्ये वेगवेगळी स्पर्धा घेतोय। तसेच आपल्या इथून इमामवाड्याच्या हद्दीमध्ये आज कालपासून टूर्नामेंट चालू आहे, ज्याच्यात व्हॉलीबॉल आहे आणि आपण स्थानिक लोक आणि बाकी आमचे जे झोन आहे तिकडचे जे अधिकारी कर्मचारी ते सोबत त्यांचे खेळत आहे। आणि हेतू एकच आहे की आपल्याला नागपूर शहरामध्ये जे ड्रग्स आहेत त्याला काढून टाकायचे आहे आणि नशामुक्त शहर आपले सर्वांना मिळून करायचे आहे। म्हणून आपण पोलीस आणि पब्लिक दोन्ही मिळून एक मोहीम सुरू केलेली आहे शहरामध्ये। खूप छान वाटलं। आपण स्वतः ज्या वेळेस खेळतो आपल्याला कळतो की आपला फिटनेस लेवल काय आहे आणि तसेच एक टीम स्पिरिट डेव्हलप होतात। म्हणून आमचे सगळे जे अंमलदार होते, आमचे डीसीपी होते, आम्ही सगळे मिळून खेळलो। आणि खेळ महत्त्वपूर्ण आहे, जिंकणं हारणं ते एक सेकंडरी गोष्ट असं माझं म्हणणं आहे। म्हणून आम्ही कुठलाही खेळ असला ना त्याच्यात भाग घेतो। युवांसाठी माझा एक संदेश राहील की तुम्ही बाहेर निघा, घरात बसू नका, चांगले काम करा, अभ्यास करा, परंतु स्पोर्ट्स जरूर खेळा। आणि आपण जे इकडे तिकडे जे आपला हे असतो की नशेमध्ये काही मुले जातात किंवा इतर याच्यात, त्याच्यापासून लांब राहायचं। तसेच मोबाईलमध्ये जो आपला वेळ घालवता तो वेळ न घालवता चांगले लोकांना भेटा, चांगले काम करा, खेळामध्ये भाग घ्या आणि आपल्याला तंदुरुस्त ठेवा।